इथे तुमच्या मोबाईलमध्ये एक ऍप्लिकेशन घ्यायचं क्रॉप लॉस इन्शुरन्स नावाचं. त्या ऍप्लिकेशनला क्लिक करायचं. ऍप्लिकेशन ओपन झाल्याच्या नंतर तिथे बघा वेगवेगळ्या प्रकारे 3 नंबरला क्लिक करायचं. कंटिन्यू ॲज अ गेस्ट त्याला क्लिक केल्यानंतर परत 3 नंबरला क्रॉप लॉस ढगसारखं दिसतं त्याला क्लिक करायचं. त्याच्यानंतर 1 नंबर क्रॉप लॉस इंटिमेशन त्याला क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही इथे एक ओटीपी येतो. ते ओटीपी टाकून लगे इथं ओपन होतं. तर कोणतं सीझन आहे खरीपला क्लिक करायचं. त्याच्यानंतर वर्ष क्लिक करून 2024 लिहायचं. त्याच्यानंतर कोणती स्कीम आहे तर प्रधानमंत्री फसल विमाला क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुमचं त्याच्याखाली राज्य निवडायचे महाराष्ट्र. नंतर सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही विमा कुठं भरला त्याला सिलेक्टला क्लिक करायचं. तुम्ही सीएस सेंटरला भरला असेल तर सीएससी ला क्लिक करायचं. त्याच्यानंतर म्हणतं तुमच्याकडे विम्याची पावती आहे का पॉलिसी नंबर आहे का होय म्हणायचं आणि तिथं नंबर टाकायचा. मित्रांनो इथे तुम्ही इंटरव्ह्यूवर ऍप्लिकेशन पॉलिसी नंबर इथे नंबर टाकू शकता. जी सुरुवात 040 ने होते असा नंबर आहे महाराष्ट्राची. ते नंबर टाकायचा. हे पाहू शकता विम्याच्या पावतीवर नंबर असतो आणि टाकल्यानंतर सिलेक्ट करायचं. मग इथं पॉलिसी नंबर येतो त्या टिक मार्क करायचं. त्याला टिक मार्क केल्याच्या नंतर तुमची जे काही पिकं भरलेली ते सगळे ऑनलाईन दिसतील. मग तुम्हाला जे कोणत्या पिकाचं नुकसान झालंय त्या पिकाला त्या बॉक्समध्ये टिक करायचे. उदाहरणार्थ सोयाबीनचं नुकसान झालं म्हणून त्या बॉक्सला क्लिक केलं. त्यानंतर तुमचं पिकाचं नुकसान कसं झालं तर जास्त पावसानं झालं म्हणजे एक्सेसिव्ह रेन केलं. त्याच्यानंतर कधी झालं तर 2 तारखेला झालं म्हणून त्याला ओके दाबलं. 48 तासाच्या आत केलं मी. त्याच्यानंतर तुमचं पीक कसं होतं उभं होतं स्टँडिंग क्रॉप करायचं. किती टक्के नुकसान झालं ते टाकायचं. माझं 80% झालंय. त्यानंतर रिमार्क मध्ये लॉस वगैरे लिहायचं जे काही झालंय तुमचं. त्याच्यानंतर जे पिकाचं नुकसान झालं त्याला फोटो काढायचा. फोटो काढल्यानंतर ते टिक मार्क दिसतं साईडला त्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्या पेजवर येतं आणि मग शेवटी पेजवर आल्या खाली सबमिट आहे त्या सबमिटला क्लिक करायचं.